लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिलांच्या खात्यावर होणार 4,500 रुपये जमा। हिंगोली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या अनेक बदल सुरू आहेत। लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकाकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत। बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे। यासह आता 4,500 रुपये नेमके महिलांच्या खात्यावर कधी जमा होणार याबाबत देखील मोठी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती। त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती। त्यामुळे त्या महिलांची जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती। अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करण्यावा लागला। त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले नव्हते। आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत। या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे। कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3ही महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे। येत्या 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे। सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही। मात्र 19 सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे। दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे। यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार बाकी आहेत। त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे। कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील होतील। ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासूनच लाभ मिळणार आहे। त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत। तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे। कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे।